यानंतर एक मोठी बातमी आहे। पेट्रोल भरण्यासाठी पंपावर लांबच लांब रांगा दिसतायत। वाशिम सांगलीमध्ये नागरिकांच्या पंपावर रांगा लागलेल्या आहेत, कारण उद्या पेट्रोल मिळणार की नाही अशी शंका उपस्थित होते आणि त्यामुळे पेट्रोल भरण्यासाठी लोकांची गर्दी झाल्याचं दिसतंय। पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल शिल्लक नसल्याचे बोर्ड सुद्धा लागल्याची माहिती समोर येते। ही दृश्य आपण बघू शकतोय। वाशिम सांगली इथली ही दृश्य आहेत। या ठिकाणी कशा पद्धतीने दुचाकी असेल, चार चाकी असेल अशी वाहनं लांब रांगा लावून पेट्रोल डिझेल भरण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत। नवीन वाहतूक नियमांच्या विरोधामध्ये वाहतूक संघटनांनी बंद पुकारलाय, त्यामुळे पेट्रोल पंपाकडील साठा संपल्यानंतर पेट्रोल पंप बंद राहणार आहेत आणि म्हणूनच सध्या या ठिकाणी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय आणि याच विषयी या लोकांशी बातचीत केलेली आहे आपल्या प्रतिनिधींनी। पाहूया। वाशिम शहरातील काही पेट्रोल पंप डिझेल आणि पेट्रोल संपल्यामुळे बंद असल्यामुळे आपण पाहू शकता की या पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या मोठमोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। केंद्र सरकारच्या नवीन वाहतूक नियमांच्या विरोधात वाहतूक संघटनांनी बंद पुकारल्यामुळे या पेट्रोल पंपाची जी साठा आहे तो संपल्यानंतर पेट्रोल पंप बंद राहणार आहेत। म्हणून सध्या सुरू असलेल्या पेट्रोल पंपावर वाहन चालकांनी मोठ्या रांगा लावल्याचे चित्र वाशिम जिल्ह्यात सध्या पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही वाहन चालक आहेत, त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगाल भाऊ? मला दररोज मेडिकलवर यावं लागते जॉबसाठी, त्यामुळं कसं या वाहन चालकाची टँकरवाल्यांची स्ट्राईक आहे, पण 2-4 दिवस काही पेट्रोल मिळणार नाही, त्यामुळं आम्ही सर्वांनी गर्दी केलेली आहे। पण असं काही कामी नाही आहे। ही भाजपचं सरकार आहे, यांची हुकुमशाही झालेली आहे। हे जेवढं स्ट्राईक झालेलं आहे हे कामी नाही आहे। आम्हाला दररोज रहदारी करावं लागते, त्यामुळं जबरदस्ती जुलूमशाही हुकुमशाहीद्वारे आम्हाला हे पेट्रोल भरावं लागत आहे। आज प्रचंड गर्दी वाढलेली आहे इथं। याचे मूळ कारण असं आहे की केंद्र शासनाने एक जाचक अटीचा नियम लागू केलेला आहे वाहन चालकांसाठी। ते वाहन चालक त्यांना त्या जाचक अटी त्यांना मान्य नसल्यामुळे ते संपावर बेमुदत संपावर गेलेले आहे आणि जनतेचे असे हाल होत आहेत। काय सांगाल, आज तुम्ही या गर्दीत लाईनमध्ये लागलात? अरे सब पेट्रोल पंप पे यही हाल है। हर जगह ये दुकानदारी छोड़ के, ये काम धंधा छोड़ के ये लाइन में लगते रहेंगे। ये गवर्नमेंट के दौर के अंदर हम जसं की पाहिलं आपण काही वाहन चालक आहेत, हे खरोखर आपला रोष व्यक्त या ठिकाणी करतायत की कामधंदे सोडून आम्हाला या पेट्रोल पंपावर लाईनमध्ये लागण्याची वेळ आलेली आहे। गोपाल व्यास, लोकशाही मराठी, वाशिम। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।